नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 1 कप रवामध्ये मस्त युनिक हेल्दी रेसिपी करणार आहोत. अशी युनिक रेसिपी तुम्ही कधी पाहिली पण नसेल. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रेसिपी पूर्ण बघा आणि रवापासून मस्त आपण सँडविच बनवणार आहोत. सँडविच असे नॉर्मली पण आपण असतात, पण हे थोडं वेगळं हटके रेसिपी आहे. रवा सँडविच रेसिपी तुम्ही मुलांना शाळेत टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा कुठे फिरायला गेला तर तेव्हासुद्धा तुम्ही बंद झाकण्याचा डब्बा असतो, लॉक डब्बा, त्यामध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. आणि माझ्या अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आठवणीने सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि लाईक करा. तर चला आता बनवायला सुरू करूया रवा सँडविच. सर्वात आधी आपण काय घेणार आहोत, रवा 1 कप. रवा घेऊन झालं त्यानंतर आपण दही घेऊया 1 छोटा कप आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालायचं. सुरुवातीला जास्त पाणी नाही घ्यायचं. तर आता आपण थोडं पाणी घेऊ आणि त्यानंतर छान असं दही आणि रवा पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ. हे झालं तयार. आता आपण हे 10 मिनटं किंवा 15-20 मिनटासाठी बाजूला करून ठेवूया. तोपर्यंत आपण स्टफिंग बनवायला घेऊया. वरती झाकण ठेवू आणि बाजूला करूया. तर हे झालं. त्यानंतर आता आपण भाजी करायला घेऊया. सुरुवातीला राई घातली, त्यानंतर जिरं घालून झालं. आता आपण छान तडतडलं जिरं. आता आपण कांदा घालूया. 1 कांदा घेतलेला आहे मी या ठिकाणी आणि कांदा छान थोडा नरम झाला की त्यानंतर मिरच्या घालूया 2-3 अशा. ते बघा अशा प्रकारे झालेला आहे कांदा छान फ्राय करून. आता मिरच्या घातल्यात. गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. गाजरसुद्धा एकच घेतलेला आहे आणि शिमलासुद्धा एक घेतलेला आहे आणि छान बारीक चिरून घेतलेलं आहे. ते बघा तुम्ही पाहू शकता. तर हे झालं. आता आपण छान नरम होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊ. वाफ काढून घेऊया हलकीशी. वरती झाकण ठेवूया. 2-3 मिनटामध्ये होतं हे. हे झालं. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू. मीठ घालून झालं. त्यानंतर आता आपण हळद घालूया 1 छोटा चमचा आणि स्मॅश केलेले उकडलेले बटाटे ते घालूया. बटाटे मी 2 घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण धने पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊ धना पावडर. आणि बाकीचे मसाले घालायची काहीच गरज नाही. तुम्ही मॅगी मसाला फक्त वापरू शकता यामध्ये. तर आपण कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे भाजीसुद्धा तयार झाली आणि स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण जो आपण सुरुवातीला रवा भिजत घातला होता तो परत आपण घेऊया आणि छान हळूहळू पाणी घालून जसं इडलीचं बॅटर जसं आपण तयार करतो तसं त्या पद्धतीने तयार करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बेकिंग सोड्याने बॅटर छान फुलून येतं. हे बघा अशा प्रकारे आणि एकदम स्मूथ तयार झालेलं आहे बॅटर. आता आपण थालीला तेल लावून घेऊ आणि तेल छान थालीला स्प्रेड करून घेऊया. आता आपण जो बॅटर तयार केला आहे रव्याचा त्यावर घालूया. जशी आपण इडलीची जशी वाफ काढतो तशीच ह्याच प्रकारे रव्याची वाफ काढून घ्यायची आहे. आपल्या अंदाजाने घ्यायचं बॅटर. तुमच्याकडे अशा प्रकारची थाली नसेल तर घरची जी जेवणाची थाली असते त्यामध्ये पण करू शकता. आता हे झालं. अशा प्रकारे तयार झालेलं आहे बॅटर स्प्रेड करून. आता आपण पाणी अगोदरच उकळत ठेवलं होतं. त्यावर आपण इडलीचा साचा ठेवलेला आहे. त्यानंतर वरती थाळी ठेवलेली आहे रवाची. आता आपण 10 मिनटे पाहूया. 10 मिनिटानंतर पाहूया झालं आहे की नाही. सर्वात आधी आपण चाकूने चेक करूया. थोडं झालं पाहिजे. अजून आपण 2-3 मिनटं ठेवूया. हे बघा आता अशा प्रकारे रवाचं जे आपण तयार केलेलं आहे जाड डोसा तयार झालेला आहे. आणि बाजूने हलक्या हाताने चाकूने थोडंसं मोकळं करून घेऊ म्हणजे आपल्याला पीसेस तयार करता येतील. आणि 4 पीस तयार करायचे पीसेस त्रिकोणी आकाराचे. तर हे झालं. आता आपण पळीताने व्यवस्थित हलक्या हाताने काढून घेऊ. बघा अशा प्रकारे जाड झालं पाहिजे. त्याने आपल्याला 2 त्याचे भाग करता येतील. अलगद निघतायत व्यवस्थित. आता आपण चाकूने हलक्या हाताने कट करून घेऊ. जसं केक कसं आपण मधून कट करून घेतो तसं अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मधोमध कट करून घ्यायचं. गरम गरम आहे ना, थोडा थंड झालं की करायला घ्यायचं हे काम. हे बघा अशा प्रकारे बाकीचे जे आपले पीस आहेत
ते हेच प्रकारे करून घ्यायचं. आता आपण सर्वात आधी पुदिन्याची हिरवी चटणी लावून घेऊ. जसं आपण सँडविच तसं तयार करतो, ब्रेडला जसं आपण सगळे पदार्थ लावतो, म्हणजे साहित्य लावतो सँडविचला, सॉस वगैरे, तसंच याच पद्धतीने इथं सगळं आपल्याला लावायचं आहे ब्रेडसारखं. तर कॅचअप लावलेलं आहे, टॅमॅटो कॅचअप. तर हे झालं लावून. आता आपण जो स्टफिंग तयार केलेला आहे तो घालूया. जसं आपण त्रिकोणी आकार दिले त्या प्रकारेच आपण ते स्टफिंग व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. तर हे झालं. आता चीज स्लाइस मी मध्ये कट केलेला आहे, म्हणजे जसं आपण त्रिकोणी आकाराने कट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण चीज कट केलेलं आहे त्रिकोणी, अशा प्रकारे. तर आपण मधोमध लावा ठेवूया ते. हे झालं. आता वरून रवाची जी स्लाइस आहे ते आपण वरती ठेवूया. अशा प्रकारे रवा सँडविच म्हणून तयार झाले. आता आपण पुढे काय करणार ते बघूया. 2 झालेत, असे 4 सँडविच तयार होणार. आता सुरुवातीला मी तुम्हाला 2च दाखवले आहेत. आणि व्यवस्थित असं बॅटर. आता हे झालं. आता आपण साजूक तूप किंवा जो काय असेल अमूल बटर वगैरे तो व्यवस्थित पॅनला लावून घ्यायचं. आता मी बटर लावलेलं आहे आणि मस्त मंद आचेवरती छान फ्राय करून घ्यायचं हे सँडविच, रवा सँडविच. आणि चीज पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे आणि दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लावून झालं. आता आपण बटर, आता आपण वरून झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी परत पलटी करायचं. आपण झाकण ठेवू, 2 मिनिटांनंतर पाहूया. 2 मिनिटे झालेत. आता आपण झाकण काढलं आहे. आता आपण पलटी करूया सँडविच, रवा सँडविच. हलक्या हाताने पलटी करायचं असं, अशा प्रकारे. आता हे झालं. दोन्ही सुद्धा मस्त छान फ्राय झालेले आहे. परत आपण 2-3 मिनिटे ठेवूया. आता मस्त. आता आपण एका प्लेटमध्ये काढू. हे बघा, अशा प्रकारे खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे. चीज पण छान मेल्ट झालेला आहे. पाहिली की नाही पाहिली? आवडली असणारच. तर नक्की ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला. सर्वात आधी रोज आपण ब्रेड आणतो ते टाळलं पाहिजे. मुलांना ब्रेड शक्यता केव्हा तरी ठीक आहे, रोज देणं योग्य नाही. शरीरासाठी चांगलं नसतं, मैद्यापासून बनवलेलं असतं. आणि अशा हेल्दी रेसिपी मुलांना खाऊ घाला. असं वेगवेगळ्या नवीन रेसिपी तुम्ही त्यांना खाऊ घातलं तर खरंच ते आवडीने खातील. आणि आजच्या रेसिपीमध्ये जी हिरवी चटणी मी बनवलेली आहे पुदिनाची, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी डिटेल सकट आहे, तर ती नक्की बघा. तिची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.